नमस्कार, आज आपण पाहणार आहोत पनीर कॉर्नर सँडविच। चला तर सुरू करूयात। झटपटी होते आणि खायलाही टेस्टी असते। चला सुरू करूयात। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, कॅप्सिकम आणि पनीर, कॉर्न आणि ऑरिगॅनो, आणि मी इथे वापरतीये पिझ्झा तंदूर मेयोनीज, ज्याच्याने टेस्ट खूप छान येते। आणि एका पॅनवरती 2 ते 3 चमचे तेल घालून घेतले। त्यात आपण कांदा आणि कॅप्सिकम दोन्ही एकसाथ परतून घेऊयात, छान गोल्डन होईल असं। मग आता त्यात आपण कॉर्न ॲड करून घेऊयात, ते छान असं 2 मिनिटं परतून घेऊयात। आता आपण त्यात पनीर ॲड करून घेऊयात, तेही आपण 1-2 मिनिटं परतून घेऊयात, जास्त नाही परतायचं पनीरला। छान आता आपलं परतून झालंय। आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि त्यात आपण मेयोनीज आणि ऑरिगॅनो घालून घेऊयात। तुम्हाला चिली फ्लेक्स घालायचं असेल तर घालू शकता आणि चीजही घालायचं असेल तर घालू शकता, ऑप्शनल आहे। मग आता आपण चटणीच्या प्रोसेसला घेऊयात। पुदिना घालून घेतलाय, त्यात मिरची आणि लसूण घातलंय। तुम्हाला अजून लसूण हवच्या पाकळ्या हव्या असतील तर घालून घ्या, चवीनुसार मीठ। आणि मस्त आपण आता ब्रेडला लावून घेऊयात। आधी ब्रेडला बटर लावून घेतलंय, मग त्यावर पुदिन्याची चटणी लावून घेतली आहे। आता आपण यात स्टफिंग करून घेऊयात, मस्त असं खूप सारं घालून घ्या, म्हणजे छान टेस्ट लागेल। पुन्हा पॅनवर आपण 1 चमचा बटर घालून त्यावर आपण दोन्ही बाजूनी हे खरपूस भाजून घेऊयात, छान क्रिस्पी होईल असा। मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून तो क्रिस्पी होईल आणि करपणार नाही। सेम प्रोसेस आपण सँडविच मेकरमध्ये सुद्धा करू शकतो, तेही दाखवते मी। सँडविच मेकरला थोडंसं गरम करून घेतलं आणि मग त्यात बटर लावून घेतलं आणि त्यात सँडविच ठेवून घेतलं आणि ते रेड लेटर गेलं की झालं आपला सँडविच तयार। आणि हे मधोमध कट करून घ्या आणि मस्त सर्व करा। आवडलं?